आपण बघणार आहोत की ॲपवरून तुम्ही कसं नवीन असाल तर रजिस्टर करू शकता तुमचं अकाउंट क्रिएट करण्यासाठी। इथे खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल क्रिएट अकाउंट, त्यामध्ये जाऊन सर्वप्रथम तुम्ही तुमच्या स्टोअरची लोगोची इमेज इथे अपलोड करून घ्यायची आहे। इथे तुमच्या स्टोअरचं नेम येईल, इथे तुमच्या स्टोअरची ईमेल आयडी, इथे तुम्ही एक नवीन पासवर्ड क्रिएट करून टाकायचा आहे। इथे तुम्ही कंट्री सिलेक्ट करायची आहे। इथे तुम्ही तुमचं स्टोअर ज्या सिटीमध्ये आहे ती सिटी तुम्ही इथे सर्च करून इथे सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुमच्या स्टोअरचा डिटेल ॲड्रेस इथे येईल, तुम्ही तुमच्या लोकेशनवरून इथे ॲड्रेस टाकू शकता। तुम्ही तुमची लोकेशन ॲडजस्ट करू शकता इथे, आणि तुम्ही कन्फर्म लोकेशन म्हटल्यानंतर इथे तुमची लोकेशन येईल। इथे तुम्ही तुमच्या स्टोअरचा कॉन्टॅक्ट नंबर ॲड करायचा आहे। त्यानंतर इथे ॲग्रीमेंटवरती तुम्ही बरोबर टिक करून लॉग इन करायचं आहे। इथे तुम्ही जो कॉन्टॅक्ट नंबर टाकला असेल त्यावरती 6 अंकी व्हेरिफिकेशन कोड जाईल, OTP, तो OTP ते टाकून घ्यायचा आहे। असं पेज तुम्हाला शो होईल। इथे तुमचं अकाउंट क्रिएट झालेलं आहे, पण तुमचं डॉक्युमेंट इथे टाकायचं आहे तुम्ही आधी। इथे तुम्हाला डॉक्युमेंटचा ऑप्शन दिसेल, तुमचं शॉपॅक लायसन, इथे त्याची डॉक्युमेंटची इमेज किंवा PDF तुम्ही टाकू शकता। इथे आम्ही डेमो करत आहे त्यामुळे मी डेमो इमेज टाकत आहे, पण तुम्ही तुमचे जेन्युइन डॉक्युमेंट टाकायचे आहेत। इथे तुमची डॉक्युमेंट ID येईल, इथे त्याची एक्सपायर डेट येईल, सेव्ह करायची आहे। इथे तुमचा एक डॉक्युमेंट अपलोड झालेला आहे। त्यानंतर इथे मी ॲड करत आहे GST सर्टिफिकेट, ह्याची सेम प्रोसिजर असेल। इथे आधी तुम्ही तुमची डॉक्युमेंटची इमेज अपलोड करून घ्यायची आहे। इथे तुमची डॉक्युमेंट ID येईल, इथे तुमचं एक्सपायर डेट येईल, सेव्ह करा। हाही तुमचा डॉक्युमेंट ॲड झालेला आहे। इथे मी नेक्स्ट पॅन कार्ड ॲड करत आहे, तुमच्या पॅन कार्डची इमेज ॲड करा, डॉक्युमेंट ID, सेव्ह। डॉक्युमेंट IDमध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर येईल तिथे। इथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे तुमचं, इथे तुमचा आधार कार्ड नंबर येईल। असेच तुम्ही सगळे डॉक्युमेंट ॲड करून घ्यायचे आहे। तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंटच ॲड करा, कारण तुम्ही डॉक्युमेंट ॲड केल्यानंतर ॲडमिनकडे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जातात। व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं स्टोअर ॲक्सेप्ट होऊन लाईव्ह होतं। अशा प्रकारे तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स ॲड करून घ्यायचे आहेत तिथे। यानंतर ना ॲडमिन अप्रूव्ह करेल। इथे तुम्हाला मेसेज दिसत असेल नॉट अप्रूव्ड एट म्हणून, तुमचा स्टोअर अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही लाईव्ह जाऊ शकता आणि तुमचे स्टोअरचे प्रोडक्ट तुम्ही ॲड करू शकता। धन्यवाद।